आज साबुदाण्याचं इथे मी बघा 5 तास भिजत ठेवायची. आता रात्र अशी भिजून घ्यायची, भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर आता मी छोटं जिरं घालते. त्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत ते साबुदाण्याला, आणि साबुदाणा सॉफ्ट भिजला गेला का 4-5 तास भिजत ठेवून घ्यायचा आहे. पिठाचा मी दाखवलेल्या विसरू नका. सोबत पीठ व्यवस्थित साबुदाणा मी तर ते पीठ व्यवस्थित मळता येतं. शेंगदाण्याचं कूट घालायचं. बॉल बनवून घेऊया. बॉल बनवते जास्त मोठं ना, बॉल बनवून घेऊया. त्यानंतर व्हायचंय तर ह्याला मी एखादी कॅरी बॅग हाताना तेल लावून हाताच्या सहाय्याने आणि पीठ बाजूने असे क्रॅश करून घ्या. ते इतपत जाड ही करू शकता. त्यामुळे हे बाजूला करून ठेवलं आणि हाताने मिळण्यासाठी जास्त त्रास येणार नाही. मी एकच होल ही पाड ठेवलेला आहे. आपण मध्ये मध्ये असे होल ठेवले आणि एका साईडला मी जागा आहे तिथे आता म्हणजे थोडं बाजूने तेल. झटपट नाश्ता आहे. ही रेसिपी आहे. साबुदाण्याचे घ्यायचं आणि गरम कोथिंबीरची गरम आपला ब्रेक खूपच